म्हणजे एक रेकमेंडेशन कितीतरी वेळा केली की ते म्हणजे ही परीक्षांची ज्या हे जी घोळ आहे ना, आणि अजूनही आपण त्या घोळातनं बाहेर पडलेलो नाही. हे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगात कुठलाही प्रकारचा म्हणजे गोंधळ न होता पार पडणं सहज शक्य आहे. आणि युनिव्हर्सिटीने आपलं काम अध्यापनाकडे, अकॅडमिक्स रिसर्चकडे केंद्रित करावं आणि हे सगळं प्रोफेशनल एजन्सीजकडे सोडावं आणि त्यांच्यावर कंडिशन घालाव्या. आणि आजच्या काळात हे शक्य आहे. तर त्यामुळे आपले जे एनर्जी आहे ती 80% एनर्जी ज्या कामावर खर्च व्हायला नको तिथे खर्च होते आणि खरं म्हणजे त्याचं बदलून 80% एनर्जी ही अकॅडमिक्स रिसर्च याच्यावर व्हायला पाहिजे. आणि इथे डेरवणची जी पूर्व पीठिका आहे, बॅकग्राऊंड जी तयार झालेली आहे, त्याच्याबद्दल मला म्हणजे खात्री वाटते की हे एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन, नवीन म्हणजे जगन्मान्य विद्यापीठांमध्ये जी गणना होईल, पण भारतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना एज्युकेशनल रिफॉर्म्स, ते रिफॉर्म्स वगैरे रिपोर्टमध्ये लिहिण्यापेक्षा एक प्रत्यक्ष उदाहरण इथे आपल्याला घालता येईल आणि ते होईल अशी माझी खात्री आहे. आता विद्यापीठ किंवा शाळा, स्कूलिंग, आपण लहान मुलांना पण शाळेत पाठवू, मोठी मुलं कॉलेजमध्ये जातात. आणि मी जे काही बोलणार आहे ते त्याला ऑफिशियल आकडे उपलब्ध नाही आहे, पण मी जे लोकांच्याकडनं समजलं मला फिरताना, आजकालच्या जेनझीचा जो उल्लेख केला ना, बऱ्याचशा जेनझीच्या मंडळींचा आपल्या भारतातल्या प्रचलित शिक्षण पद्धतीवरचा विश्वास उडत चाललेला आहे. आणि मला अशी शंका आहे की म्हणजे आपण म्हणतो ना की ग्रॉस एनरोलमेंट रेशो, मला कितीतरी व्हाईस चान्सलर्सनी सांगितले आहेत वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीच्या, अर्थात 1-to-1 बेसिसवर, की गेल्या 2-3 वर्षात आपलं एनरोलमेंट ॲक्च्युली कमी होतं. अर्थात मी UGC मध्ये जाऊन विचारलं तर ते म्हणतात नाही नाही हे खरं नाही आहे, त्यामुळे खरं खोटं ते तुम्ही ठरवा. पण एनरोलमेंट, ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा वाढण्याच्या ऐवजी, आता 2-3 वर्षात काही खूप मोठा फरक पडला अशातला भाग नाही, पण द ट्रेंड अपियर्स टू बी दॅट इट इज ॲक्च्युअली डिक्लाइनिंग. आणि ही फार गंभीर गोष्ट आहे. आणि त्याला जर म्हणजे त्याला रिव्हर्स करायचं असेल तर मला वाटतं आपले म्हणजे वी आर नॉट टॉकिंग अबाउट हायर एज्युकेशन, अर्थात इट इज ट्रू फॉर ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन, पण ते त्याच्यामध्ये काहीतरी आमूलाग्र मूलभूत बदल होणं आवश्यक आहे. आणि ते मला वाटतं कितीतरी म्हणजे एकही दुसरी गोष्ट मला कोणीतरी सांगितली आहे की शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे याच्यावर जास्त सगळ्यात जास्त मॅक्सिमम नंबर ऑफ रिपोर्ट्स आर रिटन ऑन एज्युकेशन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.